ज्ञानेश्वरी पठण अध्याय 5 ओव्या 121 ते 140 श्लोक 23 ते 25। ते अंतरनेनती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे सांगई पुयो पंकीचे किडे काय चिळसी घेती तया दुखिया दुःखची जीवार ते विषय कर्दमीचे दरदूर ते भोग जळीचे जळचर सांडिती केवी आणि दुःख्योनी जिया आती तिया निरर्थका तरी नव्हती जरी विषयावरी घे विरक्ती धरिती जीव ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणीचे कष्ट हे विसावे विन वाट वाहावी केवी जरी विषयो सांडिजेल तरी महादोषी के वसिजेल आणि संसार शब्दू नव्हेल लटिका जगी म्हणून या विद्या जात नातिले तेतीचे साच धाविले जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख या कारणे गा सुघटा अविचारिता विषय ओकटा तू जणे या वाटा विसरुणी जाशी पैयाते विरक्त पुरुष तेजिती का जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे शक्नोति हैव यत् सोढुं प्राक्षरीरवि मोक्षणात् काम क्रोध भवन्वेगम् संयुक्त सत्सुखी नर ज्ञानियांच्या हनठाई याची मातुही किरणाई देही देह भाव जेही स्वश केले जयाते बाह्याची भाषा नेविजेची निशेष अंतरी सुख एक आठी परिते वेगळेपणे भोगिजे जैसे पक्षी फळ चुंबिजे तैसे नव्हे ते विसरिजे जे भोगितेपणे भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळू लोटी मग सुखेसी गे आटी गाढेपणे ते आलिंगन मेळी होय आप्याप
कवळी तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे का आकाशी वायू हरपे तेथ दोन्ही हे भाष लोपे तैसे सुखची वरे स्वरूपे सुरती येतिये ऐसे द्वैताची भाष जाय मग म्हणू जरी एक होय तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे योंतो सुखं तराराम स्थतांतर ज्योतिर एव वय सयोगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति लभन्ते ब्रह्म निर्वाण मुषय क्षीणकल्मषा छिन्नद्वैधात् यथात्मानः सर्वभूते हिते रता म्हणून असो हे आगवे येथण बोलणे काय बोलावे ते कोणाची पाऊले स्वभावे आत्माराम जे ऐसेनी सुखे मातले आपण पाची आपण गुंतले ते मी जाणे निखिळ गोतले सामरस्याचे ते आनंदाचे अंकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक हे बहु असो एकैक वानिसी काई राम कृष्ण हरी।